मला आज नाही बोलायचं अधिक, पण शिंदे साहेब ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे, तुमचा मुलगा म्हणून नाही. या महाराष्ट्राच्या शिवसेनेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार सदन बोलतो. एवढं आपण लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून श्रीकांतजी, नाही 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 म्हणायचं नाही. पक्षासाठी, भगव्यासाठी, शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एखादा नेता जेवढा सांगतो तेवढा आपण त्याचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आज तिकडे काय चाललंय मला माहिती नाही, पण उद्धवजींना मी एवढं सांगेन, उद्धवजी ही वेळ आपल्यावरती का यावी? उद्धवजी 40 आमदार गेले, 10 मंत्री गेले, नेते गेले, शिवसैनिक गेले, जिल्हा प्रमुख गेले, आता खासदार जात आहेत, उद्या तुमचे आमदार जातील, मुंबई महानगरपालिका आणखी आहे. आणखी आपण कुठं चुकताय? संजय राऊतला आम्ही गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत, तुमचं तोंड सांभाळा, तुडवा ऑपरेशन तुडवा. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. आमच्यावरती अंगावर कोण आला तर सिंगावती घेतल्याशिवाय राहणार नाही. या सांगतो संजय राऊत, तुम्हाला आज सांगतोय. तुडवायची भाषा कुठला कळते आम्हाला? अगं एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा, तुमच्यात हिंमत असेल तर एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा काय होतं ते. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, कायद्याचं राज्य मानणारे आहोत. याचा अर्थ असा नाही आम्ही गांडू नाहीत. संजय राऊत, वेळ पडली ना तर तुझ्या घरात शिवसैनिक घुसतील आणि तुला 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 तुळवतील, तुझ्या कानपाड फोडतील आणि तुझं तोंड बंद करून टाकतील. ही ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे, ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. वाटलं ते बरं पडते. ज्या दिवसापासून संजय राऊतांची बडबड चालू झाली त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंना अधोगती चालू झाली. मी तर म्हणतो एकनाथ शिंदे साहेब, जेवढे दिवस संजय राऊत तिकडे थांबतील तेवढं आपल्याला चांगलं आहे, तेवढं आपल्याला चांगलं आहे. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतोय, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याशिवाय राष्ट्र गाडा न चाले, खरा बिग वरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आज मला अभिमान वाटतोय. आमचा हा सह्याद्री, आमचा महाराष्ट्र सह्याद्री दिल्लीच्या हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देण्याचं काम शिंदे साहेब आपण केलंय. आणि महाराष्ट्र वतीने तुमचं मी अभिनंदन करतोय. आपण दाखवून दिलं, होय हिमालयाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहत आहात आणि अधिकृतपणे आपण दाखवून दिलं. खूप खूप तुमचं अभिनंदन. आम्ही शिवसैनिक आहोत. संजय राऊतला एवढं सांगेन, वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीतो दात, ही शिवसैनिकाची जात, ही शिवसैनिकाची जात आहे. आमच्या नादाला लागू नको, आमच्या नादाला लागू नको. कोण गद्दार? शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेईमानी केली कोणी? शिवसेना भाजपची युती असताना, युतीमध्ये लढले असताना सोनिया गांधीचं पाय छाटायला गेलं कोण? काँग्रेसच्या धावण्याला शिवसेना भाजपचं पाप कुणी केलं? गद्दार कोण? गद्दारची व्याख्या काय? आणि म्हणूनच एवढं मी सांगेन, हा म्हणता आज महाराष्ट्र एक करण्याचं काम आमच्या एकनाथजींनी केलंय. दिवस रात्र हा माणूस काम करतोय, झोप नाही. आता मला सांगतायत बाई 3 दिवस मी झोपलो नाही. हे जर उद्धवजींना विचारून बघा, उद्धवजी सांगतील 3 दिवस मी उठलोच नाही. असं उलट आहे सगळं. आणि मग सगळं केलं की मग बोंबलत बसायचं, हे काय झालं, हे काय झालं, हे गद्दारी झाली. अहो तुम्ही झोपलात तर हेच होणार आहे ना, हेच होणार आहे ना. आणि म्हणून